नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पटेल मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण राज्यसेवेचा जो आपला 2025 सालचा पेपर होता, जो आपला 9 नोव्हेंबर 2025 रोजी झाला. त्याच्यामधली अंकगणित आणि बुद्धिमत्ते जे काही 25 प्रश्न आहेत, 51 ते 75 ते आज आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर बघा, त्याच्या आधी आपलं जे ॲप्लिकेशन आहे, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग नावाचं, त्याच्यावरती बघा एम-पी-एस-सीसाठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे आणि कंबाईन गट ब व गट क साठी पण सेपरेट बॅच अवेलेबल आहे. तर दोन्हींच्या फी आपली ₹999 आहेत आणि सेम याचप्रमाणे तलाठी भरतीसाठी पण सेपरेट बॅच अवेलेबल आहे. त्याची पण फी आपली किती आहे? ₹499. तर बघा, आता पहिला प्रश्न बघू आपण. तर बघा, विधान आणि कारणावरचा प्रश्न आहे. काय दिलंय बघा, खालील विधान ए आणि कारण आर साठी योग्य पर्याय निवडा. बघा, विधान काय म्हटलेलं आहे, तर एस्किमो इग्लू मध्ये राहतात. तर बघा, उत्तर ध्रुवावर जे राहणारे लोक, ज्याच्यामध्ये बघा रशिया असेल, सायबेरियन असेल किंवा कॅनडामध्ये उत्तर साईडला जे लोक राहतात ना, तर बघा तिथे काय ते लोक कशामध्ये राहतात बघा, तर इग्लू मध्ये राहतात. ते इग्लू म्हणजे काय बघा, घराचा प्रकार आहे की जो बर्फाने बांधलेला असतो, बर्फाच्या ठोकळ्यांनी. ठीक आहे बघा, या असा प्रकारे असतो बघा तो. ठीक आहे बघा. तर एस्किमो इग्लू मध्ये राहतात म्हटले, तर हे वाक्य बरोबर आहे, विधान बरोबर आहे. कारण काय म्हटलंय बघा, तर बर्फाशिवाय इतर कोणतेही पदार्थ उपलब्ध नाहीत. तर बघा, कारण त्याचं चुकीचं आहे. इथं काय म्हटलंय, बर्फाशिवाय इतर कोणतेही पदार्थ उपलब्ध नाहीत म्हणून ते इग्लू मध्ये राहतात का? नाही. तर ते बघा, या बर्फाने बांधलेलं जे काही इग्लूचं जे घर आहे ना, त्याच्या आतमध्ये बाहेरच्या वातावरणापेक्षा कमी टेम्परेचर राखलं जातं. त्याच्यामुळे लोक ह्याच्यामध्ये राहतात. त्यामुळे बघा, हे जे कारण आहे ना, ते काय चुकीचं आहे ते बघा. मी इथे काय निघेल बघा, ए खरे आहे परंतु आर खोटे आहे. ऑप्शन नंबर 3 असेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. तर बघा, परम्युटेशन कॉम्बिनेशन वरचा प्रश्न आहे. पण कशावरती विचारला बघा, तर प्रोबॅबिलिटी वरती विचारला. म्हणजे बघा, कशामुळे मी असं म्हटलं बघा. तर इथं काय म्हटले बघा, शक्यता. ठीक आहे बघा. बरं, आधी आपण प्रश्न वाचू. बघा, एका पिशवीत 4 पांढरे, 3 लाल आणि 6 निळे बॉल आहेत. पिशवीतून यादृच्छिक म्हणजेच काय, रँडमली 3 बॉल काढायचे आहेत. ते सर्व लाल असण्याची शक्यता डॅश डॅश आहे. बघा, शक्यता म्हटले की आपण काय म्हणतो, तर तो प्रश्न कशाचा असतो, परम्युटेशन किंवा कॉम्बिनेशनचा. पण हा प्रश्न कशावरती विचारलाय तुम्हाला, तर प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यतावरती. म्हणजे इंग्लिशमध्ये तुम्हाला त्यांनी प्रश्नामध्ये काय दिलंय, प्रोबॅबिलिटी. ठीक आहे बघा. आणि बघा, कधी पण लक्षात ठेवायचं, म्हणजे अपूर्णांकामध्ये जर उत्तर असेल ना, तर तो प्रश्न कशाचा असतो, प्रोबॅबिलिटीचा असतो. लक्षात ठेवायचा, प्रोबॅबिलिटीचा. ठीक आहे. बघा, आता काय करायचं बघा आपल्याला, तर 3 बॉल निवडायचे, ते पण कसे असते, ते सर्वचे सर्व लाल असण्याची शक्यता आहेत. मग आता मला सांगा, एकूण किती लाल बॉल आहेत, आपले 3 बॉल आहेत आणि निवडायचे पण आपल्याला 3च बॉल, ते सगळे सगळे लाल असते पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय, या 3 लाल मध्ये 3 लाल लाल येतील. ठीक आहे बघा, 3C3. बरं, डिवाइड बाय, आता एकूण किती बॉल आहेत बघा, तर बघा 4 आणि 3 7, 7 आणि 6 13 बॉल आहेत. 13 मधले 3 बॉल निवडायचे आपल्याला. ठीक आहे बघा, या 13 मधले आपण किती बॉल निवडले, 3 बॉल निवडले. ठीक आहे, ह्याला म्हणतो, हे काढता आहे कशासाठी वापरतो आपण, संभाव्यतासाठी. तर बघा, आता इथं 3 वरती काय निघेल बघा, हे 3 फॅक्टोरियल निघेल. 3 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय, खाली किती आहे, 3 फॅक्टोरियल. ठीक आहे बघा. चला, आता बघा इथं काय डिवाइडेड बाय काय निघेल बघा इकडं. चला, हे किती आहे, 13 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय, हे 3 फॅक्टोरियलला 3 फॅक्टोरियल घेऊन टाका. आणि 3 आणि किती 3 आणि 10 किती असते, 13 असते. म्हणजे बघा, छेदाची जी बेरीज असते ना, ती अंश एवढी असली पाहिजे. म्हणजे इथं 3 आहे, इथं 3 घेतला काय प्रॉब्लेम नाही. हे 13 घेतला आपण, खाली 3 ला 3 घेतला, तर 3 आणि 10 किती झाले, 13, म्हणून 10 फॅक्टोरियल करून टाका. ठीक आहे, आपण स्टेप बाय स्टेप जाऊ. आता पुढे काय निघेल बघा. चला, 3 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 3 फॅक्टोरियल किती आलं, 1 आलं. 1 डिवाइडेड बाय, इथं काय निघेल बघा, फॅक्टोरियलचा अर्थ काय असतो, उलट 13 गुणिले 12 गुणिले 11 असं 1 पर्यंत जायचं असतं. ठीक आहे बघा. हे आपण काय केलं इथं बघा, आता बघा, 13 गुणिले 12 गुणिले 11 गुणिले 10, 10 करून मी काय केलं, स्टॉप केलं का, कारण की मी 10 फॅक्टोरियल कॅन्सल करून टाकू शकतो. चला, छेद काय निघेल बघा इकडं, छेद काय निघेल बघा, 3 गुणिले 2 गुणिले 1 लिहिलं किंवा नाही लिहिलं तरी चालतं. आणि गुणिले काय निघेल इकडे, 10 फॅक्टोरियल. चला, आता काय निघेल बघा, या 10 फॅक्टोरियलला 10 फॅक्टोरियल कॅन्सल झालं बघा. परत बघा, 3 1 3, 3 चौक 12, परत बे 1 बे, बे दुने 4, म्हणजेच काय आलं, 13 दुने 26, 26 गुणिले 11 काय निघेल बघा, 26 गुणिले 11 केलं तर काय निघते, 11 सक्क 66, 11 दुने 22, 22 आणि 6 झाले 28, म्हणजेच किती आले, 1/286, 1/286. ह्याचं उत्तर किती असलं पाहिजे, 1/286, पण इथं त्यांनी पर्यायामध्ये दिलेले का नाही, त्याच्यामुळे याचं उत्तर काय निघेल बघा, हॅश निघेल. म्हणजे उत्तर हा कॅन्सल होऊन जाईल प्रश्न. ठीक आहे. चला, पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा, सिलॉजिझम चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये, खालील प्रश्नामध्ये 2 विधाने व 2 अनुमाने 1, 2 दिलेली आहेत. दिलेली विधाने जरी तो वास्तवाशी विसंगत असली तरी सत्य आहेत असे समजा. त्यावरून दिलेल्या अनुमानांपैकी कोणते अनुमान किंवा अनुमाने निघू शकतात ते ठरवा.
ठीक आहे. आता विधानाचा इथे काय शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो बघा. काय दिले बघा, पहिलं विधान बघा, सर्व कागद पेन आहेत बघा, सर्व कागद पेन आहेत, सर्व कागद हे पेन आहेत. आणि पुढे काय दिले बघा, सर्व टेबल पेन आहेत, सर्व बरं थांबा एक मिनिट, सर्व कागद पेन आहेत, सर्व कागद हे पेन आहेत. आणि पुढे काय दिले, सर्व टेबल पेन आहेत, सर्व टेबल पण काय आहेत तर पेन आहेत. ठीक आहे बघा. आता बघा इथं मी टेबलचा आणि कागदाचा काय संबंध दाखवलाय का नाही, म्हणजे विधानामध्ये जेवढं दिले ना तेवढीच कमीत कमी माहिती मी वापरून सर्कल करण्याचा प्रयत्न केला. ह्याला काय म्हणतो आपण, स्टँडर्ड डायग्राम. ह्याला काय म्हणतो आपण, स्टँडर्ड डायग्राम. आता बघा निष्कर्ष चेक करताना सुरुवातीला काय करायचं, तर सुरुवातीला होकारार्थी निष्कर्ष चेक करून घ्यायचे, कारण की होकारार्थी निष्कर्षाचं उत्तर फक्त एवढ्या एका डायग्राम वरून निघून जातं, कुठल्या स्टँडर्ड डायग्राम वरून. पहिलं बघा, पहिला निष्कर्ष होकारार्थी, दुसरा निष्कर्ष नकारार्थी. पहिला आधी चेक करा, काय दिले बघा, काही टेबल कागद आहेत बघा, काही टेबल कागद आहेत का बघा, टेबलाचा आणि कागदाचा काही संबंध आहे का, नाही. त्यामुळे पहिलं काय झालं, चूक झालं. बघा आता दुसरं चेक करा, काय दिसतंय बघा तुम्हाला, एकही टेबल कागद नाही बघा. आता इथे काय दिसतंय तुम्हाला, एकही टेबल कागद नाही बघा, टेबलाचा आणि कागदाचा काही संबंध नाही. पण तुम्हाला इथे ते बरोबर दिसते, पण लक्षात ठेवायचं हे नकारार्थी वाक्य बघा, नकारार्थी निष्कर्ष आहे, तो स्टँडर्ड डायग्राम मध्ये बरोबर आलेला. याचा अर्थ काय, इथं आपल्याला शक्यता डायग्राम काढून चेक करावं लागेल. म्हणजे कसं लक्षात घ्या, आता विधानामध्ये जे दिले ते माझ्या डायग्राम मध्ये असणार ते बघा, सर्व कागद पेन आहेत बघा, सर्व कागद बघा, सर्व कागद हे काय आहेत तर पेन आहेत. आणि परत काय, सर्व टेबल पेन आहेत, सर्व टेबल बघा, सर्व टेबल हे पेन आहेत. मला सांगा विधानामध्ये जेवढं दिले ते माझ्या डायग्राम मध्ये आहे का, आहे बघा, सर्व कागद पेन आहेत, सर्व कागद पेन आहेत, सर्व टेबल पेन आहेत, सर्व टेबल पेन आहेत. मग डायग्राम मी कशी काढू शकतो, ठीक आहे. याला म्हटलं आपण स्टँडर्ड डायग्राम, ह्याला म्हणतो आपण पॉसिबिलिटी डायग्राम म्हणजेच किंवा शक्यता डायग्राम. याला काय म्हणतो आपण, पॉसिबिलिटी किंवा शक्यता. बघा आता लक्षात घ्या, नकारार्थी जे वाक्य आहे ते परत एकदा वाचा बघा, एकही टेबल कागद नाही बघा, एकही टेबल कागद नाही इथं बरोबर येतंय. आणि ते एकही टेबल कागद नाही तर चुकते का, कारण की इथं काही टेबल कागद आहेत. याचा अर्थ काय बघा, तर 2 नंबरचं जे वाक्य हे सुद्धा एक काय हे निष्कर्ष नसून एक शक्यता आहे, त्यामुळे हे पण काय ते चुकते. बरं आता मला एक सांगा, इथं आपण काय म्हणेल बघा, की बाबा अनुमान 1 व 2 दोन्ही चूक, बरोबर आहे का, अनुमान 1 व 2 दोन्ही चूक आले, ऑप्शन नंबर 4 आलं बरोबर. पण आपलं उत्तर निघून गेलं. पण ह्याचं खरं उत्तर काय पाहिजे होतं लक्षात घ्या बघा, ह्याला आयदर ऑरचा एक टाईप असतो. आयदर ऑर म्हणजेच काय बघा, लक्षात घ्या, इथं काय दिसतं तुम्हाला, टेबल कागद टेबल कागद, बरोबर आहे का, हे तेवढं तर कळलं तुम्हाला, टेबल कागद टेबल कागद. दुसरं काय बघा, काही आहेत एकही नाही, लक्षात ठेवायचं. म्हणजे काही आहेत आणि एकही नाही असं जर वाक्य असेल बघा, कोणासाठी सेपरेट एक टेबल कागदसाठी, टेबल कागदसाठी. आता नीट अर्थ समजून घ्या बघा त्याचा. बघा, काही टेबल कागद आहेत, काही टेबल कागद आहेत आणि हे चूक आहे. हे काय आहे, चूक आहे. याचा अर्थ काय आहे, तर काही बघा बघा, काही टेबल कागद आहेत, हे जर चूक असेल याचा अर्थ काय, एकही टेबल कागद नाही, म्हणजे एकही टेबल कागद नाही हे बरोबर निघते, बरोबर आहे का. म्हणजे हे चूक असेल तर हे बरोबर निघते. आणि आता किंवा उलट करा बघा, आता 2 नंबरचं वाक्य चूक आहे, लक्षात घ्या बघा, काय, एकही टेबल कागद नाही, म्हणजे एक पण टेबल कागद नाही. आणि हे काय आहे, चूक आहे. याचा अर्थ काय, काही टेबल कागद आहेत बघा, काही टेबल कागद आहेत. याचा अर्थ काय, हे चूक असेल तर हे बरोबर असतं. याचं उत्तर जर खरंच बरोबर पाहिजे असतं काय असतं बघा उत्तर याचं, तर फक्त 1 किंवा 2 पैकी एक निष्कर्ष बरोबर आहे, ठीक आहे. पण पर्यायामध्ये न दिल्यामुळं आपण सेपरेट सेपरेट चेक केलं, दोन्ही काय आले, चूक आले, मग उत्तर दिलं आपण अनुमान 1 व 2 दोन्ही चूक. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, नातेसंबंधावरचा प्रश्न आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये, टी हा पीचा भाव. बरं आता लक्षात घ्या, नातेसंबंध सॉल्व्ह करताना काय करायचं बघा, सुरुवातीला जर पुरुष असेल तर चौकोन काढायचा, स्त्री असेल तर त्रिकोण काढायचा, ठीक आहे. बघा बघा, आता पती पत्नी असेल तर प्लस साइन द्यायचं. समजा ही पती, हा झाला पती, ही झाली पत्नी, आणि पती पती असल्यामुळे आपण मध्ये प्लस साइन देऊन टाकू, ठीक आहे. समजा भावंड जर असतील तर काय करू आपण बघा, हा झाला भाऊ, ठीक आहे, आणि ही झाली बहीण, आणि दोघांमध्ये काय करायचं आपण, इज इक्वल टू साइन देऊन टाकायचं, ठीक आहे. आणि जनरेशन जर एका खाली एक असतील तर मग काय करायचं, खाली आजोबांच्या खाली बघा, आजोबांच्या खाली मुलगा, मुलाच्या खाली परत त्याचा मुलगा नातू, याप्रमाणे मांडणी करायची, ठीक आहे. बघा आता मला सांगा, काय दिलं, टी हा पीचा भाऊ आहे बघा, बघा टी हा भाऊ आहे, टी हा भाऊ आहे कुणाचा, तर पीचा.
टी हा पीचा भाऊ आहे. ठीक आहे बघा. आता मी दोघांमध्ये भावंड असल्यामुळे इज इक्वल टू साइन देऊन टाकलं आणि टी पुरुष असल्यामुळे चौकोन काढ. पुढे काय दिले बघा, आर ही पीची मुलगी आहे. बघा पीची मुलगी कोण आहे तर आर आहे. आर ही मुलगी आहे कुणाची तर पीची. बरं पुढे काय दिले बघा आणखी, हा यम ही टीची बहीण आहे. बघा टीची बहीण कोण आहे तर यम आहे. इकडे यम दाखवा. बघा टीची बहीण कोण आहे तर यम आहे. यम बहीण असल्यामुळे त्रिकोण काढून दाखवा आणि भावंड असल्यामुळे इज इक्वल टू साइन देऊन टाका. चला पुढे काय दिले बघा आणखी, व्ही हा आर चा भाऊ आहे. बघा आर चा भाऊ कोण आहे तर व्ही आहे. इथे इज इक्वल टू साइन देऊन टाका. व्ही हा आर चा भाऊ आहे. परत काय दिले बघा, तर व्ही चा काका कोण. बघा आता इथं व्ही चा काका कोण आहे म्हटले. काका म्हणजे कोण झाला बघा तर वडिलांचा भाऊ. बरोबर आहे का. आता बघा व्ही आणि आर हे दोघं भावंड आहेत. आर चे वडील किंवा आई कोण आहे पी आहे. बघा मला सांगा आता इथं पीचं जेंडर माहित नाही आपल्याला, तो पुरुष आहे का स्त्री आहे. जर पी हा पुरुष असेल तर टी हा काका निघेल किंवा पी जर स्त्री असेल तर टी हा मामा निघेल. पण आपल्याला इथं कन्फर्म उत्तर विचारले. यापैकी नाही म्हटलं असतं आपण त्या उत्तराला टिक मार्क केलं असतं. पण इथं काय बघा तुम्हाला कन्फर्म उत्तर सांगायचं. म्हणजे इथं काय दिसतंय बघा, याचा अर्थ पीला जर आपण पुरुष पकडलं, बघा पी तर इथं बघा पीचं जेंडर माहित नाही आपल्याला. ठीक आहे. पण पीला जर समजा आपण पुरुष पकडला तर बरोबर टी कोण निघतोय बघा काका निघतोय. म्हणजे पी जर वडील असेल, वडील पकडला तर बरोबर टी हा काका निघतोय. असं एकच पर्याय. काय निघेल इथं ऑप्शन नंबर 3 निघेल. इथं एम किंवा टी काय येणार नाही, कारण की इथं काय एम ही स्त्री आहे आणि आपल्याला कोण विचारलं तर व्हीचा काका म्हणजे व्हीचे वडील वडिलांचा भाऊ काका. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, खालील श्रेणीमध्ये कोणत्या संख्या प्रश्नचिन्हाच्या जागी येतील. ठीक आहे बघा. चला इथं 69 दिलेले. बघा आता इथं काय दिसतंय तुम्हाला, 69 अधिक 7 बरोबर 76, 76 अधिक 7 बरोबर 83, 83 अधिक 7 बघा 83 अधिक 7 बरोबर काय निघेल 90 निघेल. ठीक आहे. मग बघा 2 क्वेश्चन मार्क मधली 2 नंबरची संख्या कुठली झाली 90 झाली. 90 इथं आहे, याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 झाला. तरी चेक केलं तर बघा काय निघतंय तुम्हाला, 53 वजा 7 46. बघा 46 वजा जर 7 केला आपण तर काय निघेल 39 निघेल. म्हणजे बरोबर उत्तर येते आपलं ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये, गटात न बसणारे पद ओळखा. बघा तलाठी, सर्कल म्हणजे मंडल अधिकारी, नायब तहसीलदार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी. बघा आता इथे कसं असतं लक्षात घ्या, गटात न बसणारा कुठला निघतो बघा. बघा तलाठी जर असेल तर तलाट्याचं प्रमोशन जेव्हा असतं ना तर ते सर्कल म्हणून होतं, ज्याला आपण मंडल अधिकारी किंवा मंडळ अधिकारी पण म्हणतो. ठीक आहे बघा. परत बघा सर्कलचं प्रमोशन काय होतं, नायब तहसीलदार म्हणून होतं. नायब तहसीलदारचं प्रमोशन परत तहसीलदार होतं आणि तहसीलदारचं प्रमोशन परत काय होतं उपजिल्हाधिकारी होतं. ही सगळी काय आहेत बघा जमीन महसुलाशी संबंधित पद आहेत सगळी. बरोबर आहे का. आणि बघा इथं उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे आहेत ना ज्याला आपण सीईओ म्हणतो बघा, तर बघा हे कसं असतं एखाद्या बघा प्रायव्हेट कंपनी असेल तर इथं आता सरकारी याच्यामध्ये काय म्हटलं आपण तर सरकारी याच्यामध्ये कसं असतं तर जिल्हा परिषद असेल तर जिल्हा परिषद सीईओ असतो. बरोबर आहे का. म्हणजे हे पद जे आहे मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तर हे ह्या जमीन महसुलाच्या ह्याच्यामध्ये बसत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे इथं काय निघेल बघा गटात न बसणारा उपमुख्य कार्यकारी अधिकारी. उपमुख्य कार्यकारी अधिकारी ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा मिसिंग कॅरेक्टर वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य तार्किक संख्या निवडा. बघा आता 10चा वर्ग झाला बघा 100 आणि 3चा वर्ग झाला 9, 100 आणि 9 झाले 109. 7चा वर्ग झाला 49, 4चा वर्ग झाला 16, 49 आणि 16 झाले 65. 11चा वर्ग झाला 121, 6चा वर्ग झाला 36. 121 आणि 36 किती झाले बघा 30, 40, 50, 57 म्हणजे 157 येते ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा रेशो अँड प्रपोर्शन वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, एका गावात पुरुष व स्त्रियांचे प्रमाण 9:8 या प्रमाणात आहे. पुरुषांची संख्या ही स्त्रियांच्या संख्येपेक्षा 500 ने जास्त आहे. तर पुरुष व स्त्रिया यांची एकूण संख्या किती. बघा आता पुरुष आणि स्त्रिया यांचं गुणोत्तर काय दिले बघा त्यांनी आपल्याला 9x आणि 8x दिले. बरोबर आहे का. आणि काय दिले बघा पुरुषांची संख्या स्त्रियांच्या संख्येपेक्षा 500 ने जास्त आहे. गुणोत्तरामध्ये जर बघितलं आपण तर पुरुषांची संख्या स्त्रियांच्या संख्येपेक्षा x ने जास्त आहे आणि संख्येमध्ये पकडलं तर ते 500 ने जास्त आहे. म्हणजेच काय x ची व्हॅल्यू किती झाली बघा तर 500 झाली.
आणि आपल्याला विचारले काय तर पुरुष व स्त्रियांची एकूण संख्या किती, एकूण संख्या किती आली बघा 9 आणि 8 17 झाले म्हणजे 17x. 17x म्हणजेच किती म्हणजेच काय 17 गुणिले 500 17 5 किती आले 85 आणि त्याच्यावरती 2 शून्य म्हणजेच 18,000 सॉरी 8,500 म्हणजेच ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा बॉड मास वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये जर आर हा भागाकार दर्शवतो, टी हा बेरीज दर्शवितो, डब्ल्यू हा वजाबाकी दर्शवितो आणि बी हा गुणाकार दर्शवितो तर 15 डब्ल्यू 12 टी 8 आर 2 बी 6 बरोबर किती. बघा आता संख्या लिहून घ्या इकडं 15 12 8 2 आणि 6. ठीक आहे. आता डब्ल्यू म्हणजेच काय दिले वजाबाकी, पहिल्यांदा वजाबाकी येईल. परत टी म्हणजेच काय बेरीज, इथं बेरीज लिहा. परत आर म्हणजेच भागाकार, इथं भागाकार लिहा. आणि परत बी म्हणजेच काय दिले गुणाकार, इथं गुणाकार लिहा. आता काय करायचं सुरुवातीला ब्रॅकेट टाकून घ्या. पहिलं ब्रॅकेट बघा इथं बसेल. चला आता बघा हे जर 2 ब्रॅकेट हे पकडलं आपण तर छोटं ब्रॅकेट आतमध्ये इथे एक बसेल. बरोबर आहे का. बघा आता 15 वजा 12 अधिकचं चिन्ह आहे. बरोबर आहे का. म्हणजे आपण ह्याची डायरेक्ट वजाबाकी केली तरी चालेल, काय फरक पडत नाही. बघा 15तनं 12 गेले 3 राहिले अधिक. चला 8 भागिले 2 किती येते बघा 8 भागिले 2 किती झाले बघा 4 झाले. 4 गुणिले 6 म्हणजे काय निघेल बघा इकडं बघा 3 अधिक साइन चकू 24 झाले. 24 म्हणजे काय 24 अधिक 3 किती झाले 27 उत्तर येईल. 27 म्हणजे किती येते ऑप्शन नंबर 3. बघा इथं 3 येईल पर्याय आणि इथं 4 असेल. ठीक आहे. तर 27 उत्तर येते बघा. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा वयवारी चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले व्हायच्यामध्ये आई व मुलगी यांच्या वयाचे सध्याचे गुणोत्तर 7:2 आहे. 5 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:1 होते तर त्यांचे सध्याचे वय किती. आता बघा इथं आई आणि मुलगी लिहा. आई आणि मुलगी. ठीक आहे बघा. आता इथं बघा सध्याचे वय काय दिले बघा त्यांचे आपले सध्याचे वय. सध्याचे वय गुणोत्तरामध्ये पकडलं आपण तर 7:2 आहे. 7x आणि 2x. ठीक आहे बघा. आणि प्रश्न विचारताना कुठला विचारलाय बघा तर त्यांचे सध्याचे वय किती असेल. याचा अर्थ काय आहे बघा तर आईच्या सध्याच्या वयाला 7 ने भाग गेला पाहिजे आणि मुलीच्या सध्याच्या वयाला 2 ने भाग गेला पाहिजे. पहिल्यांदा कधी प्रश्नामध्ये आपला प्रश्नाकडे बघितल्यानंतर अप्रोच काय पाहिजे बघा तर बघा 7च्या पुढे काय निघेल बघा 7 35 असेल. 7 10 बघा 7 35 आहे तर 2 पंचे 10 आहे. ठीक आहे बघा. परत 7 10 70 आहे तर 92 20 आहे. परत 7 7 49 आहे तर 2 7 14 पण आहे. म्हणजे याचा अर्थ काय आपण ह्या मेथडने नाही जाऊ शकत. ऑप्शन नंबर 3 तर कटला. 1 2 आणि 4 पैकी कुठलाही पर्याय असू शकतो. ठीक आहे बघा. म्हणजे पहिल्यांदा प्रश्न बघितल्या आपण पहिल्यांदा काय चेक केलं पाहिजे. ठीक आहे. आता दुसरी मेथड काय असते बघा लक्षात घ्या. आता बघा सध्याचं वय आणि बघा नंतरचं काय 5 वर्षांपूर्वी 5 वर्षांपूर्वीचं जे वय आहे 5 वर्षांपूर्वीचं बघा ते किती दिले बघा त्यांनी आपल्याला 6x आणि 6 1x दिले. बरोबर आहे का. आता लक्षात घ्या 5 वर्षांपूर्वीचं जे वय आहे तर ते त्यांचं सारखे बघा याचा अर्थ काय 5 वर्षांपूर्वीचं जे वय आहे आणि सध्याचं वय आहे दोघांच्या वयामध्ये काय 5-5 वर्ष वय वाढले. बरोबर आहे का. संख्येमध्ये जर बघितलं आपण तर याचा अर्थ काय असतो बघा जर दोघांचं वय जर संख्येमध्ये सारख्या प्रमाणात वाढलं असेल तर बघा ते गुणोत्तरामध्ये सारखं वाढले का तेवढं चेक करा आधी. म्हणजे काय 6 अधिक 1 7 झाला आणि 1 अधिक 1 2 झाला. याचा अर्थ काय गुणोत्तर जे आहे त्यांचं ते समान प्रमाणामध्ये वाढले. म्हणजे ह्या गुणोत्तराला आपण फॉलो करू शकतो. कसं लक्षात घ्या. आता बघा ह्या दोघांमध्ये बघा कितीचा गॅप आहे बघा तर एक्सचा गॅप आहे. इकडे पण एक्सचा गॅप आहे आणि इकडे पण एक्सचा गॅप आहे. बरोबर आहे का. गॅप तर सेम आहे. एक्स म्हणजेच काय बघा तर 5 वर्षांपूर्वीचं. ठीक आहे बघा एक्स इज इक्वल टू आपण काय केलं 5 केलं आणि आपल्याला विचारलंय काय त्यांनी तर त्यांचे सध्याचे वय किती. सध्याचं वय काय बघा तर 7 गुणिले 5 7 5 35 आणि इकडे किती झालं बघा 2 गुणिले 5 2 पंचे 10 म्हणजे 35 आणि 6 10 म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे बघा. आता हे झालं गुणोत्तर सारख्या प्रमाणामध्ये कमी जास्त झालं असेल तर सारख्या प्रमाणामध्ये वाढलं असेल तर. आता मला सांगा जर गुणोत्तर समजा इथं x ने वाढले इकडे 2x ने वाढले असं समजू आपण तर त्यावेळेस मात्र आपल्याला काय करावं लागतं मग तिथं प्रॉपर मेथडने जावं लागतं. कसं लक्षात घ्या ते पण सॉल्व्ह करून देतो तुम्हाला. बघा इथं आता काय बघितलं आपण आई आणि वडील द्या इकडे कोणा माहित असावं बघा आई आणि वडील सॉरी आई आणि मुलगी. ठीक आहे. सुरुवातीचं गुणोत्तर आपण पकडलं 7x आणि इकडे किती आहे 2x. ठीक आहे.
आता 5 वर्षांपूर्वी याचा अर्थ काय, दोघांच्या पण वयामध्ये 5-5 वर्षांचं वय कमी आहे 5 वर्षांपूर्वी, बरोबर आहे का? ते किती असेल बघा, 7x - 5 असेल आणि इकडे किती असेल बघा, 2x - 5 असेल, बरोबर आहे का? हे सध्याचं वय आणि हे झालं 5 वर्षांपूर्वीचं, 5 वर्षांपूर्वीचं, ठीक आहे बघा. बर, पण आता ह्या गुणोत्तराला धरून आपण 5 वर्षांपूर्वीचं वय काढलं, पण ते गुणोत्तरामध्ये आपल्याला दिलेलं आहे किती, 6 असेल. म्हणजे बघा, ही जर व्हॅल्यू जर 6 असेल तर ही व्हॅल्यू किती आहे बघा, तर 1 असेल. मग या ठिकाणी आपल्याला तिरकस गुणाकार करावं लागतं. कसं, हे ह्याला गुणायचं आणि हे ह्याला गुणायचं, म्हणजेच काय, 7x - 5 बघा इकडे काय निघेल, इथं सॉल्व्ह करू आपण. बघा 7x - 5 गुणिले किती आला, इकडे 1 आला, बरोबर. या 6 ने ह्याला गुणा, 6 गुणिले ब्रॅकेट आतमध्ये काय 2x - 5 आणि आता सॉल्व्ह करा, काय निघेल बघा, 7x - 5 बरोबर 6 ने 2 ला गुणलं, 6 2 12x वजा 6 ने 5 गुणलं, 6 5 30. बघा आता हे 7x बरोबरच्या पलीकडे टाका, म्हणजेच काय होईल, 12x - 7x आणि हे वजा 30 जे आहे ते बरोबरच्या अलीकडे आला, म्हणजे ते प्लस होईल, +3 - 5, बरोबर आहे का? 12तनं 7 गेले खाली, किती राहिले, 5x राहिले आणि 30 मधनं 5 गेले 25 राहिले, बरोबर. इथं काय निघेल बघा, x ची व्हॅल्यू काय निघेल, x इज इक्वल टू बघा 5x बरोबर 25 म्हणजे x इज इक्वल टू 5 आले, झालं. मग x व्हॅल्यू 5 निघाली. मग परत व्हॅल्यू पुट करायची कुठं, ह्याच्यामध्ये, इथं किंवा इथं सध्याचं वय विचार आहे ना, 7 गुणिले 5 2 गुणिले 5 35 आणि 10 म्हणजे ऑप्शन नंबर पहिला, ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. तर बघा सरासरी चॅप्टरचा क्वेश्चन आहे, काय दिले बघा ह्याच्यामध्ये, 10 संख्यांची सरासरी 7 आहे. जर प्रत्येक संख्येला 15 ने गुणले तर संख्यांच्या नवीन संख्येची सरासरी डॅश डॅश आहे. ठीक आहे बघा. आता लक्षात घ्या, संख्या 10 असू दे किंवा 100 असू दे काही फरक पडत नाही. सरासरी किती आहे तुमची, 7 आहे. तात्पुरता आपण 2 संख्या बघू इकडं. बघा 7च्या पुढची एक किती पकडली बघा, एक 6 आहे आणि दुसरी 8 आहे समजू आपण. ठीक आहे बघा, ह्या 2 संख्या आहेत. यांचं ऍव्हरेज बरोबर काय निघेल बघा, मधली संख्या निघतं. मधली संख्या म्हणजे कुठली, 7 आली. ठीक आहे, यांचं ऍव्हरेज झालं 7. आता तात्पुरता बघा ह्या 2 संख्येला समजा आपण 6 आणि 8. मला सांगा 6 ला जर मी 8 ने 6 ला मी किती बघा 15 ने गुणलं. ठीक आहे बघा, किती झालं, 15 × 90 झालं. आणि हे 8 ला पण मी काय केलं, 15 ने गुणलं. म्हणजे 15 8 किती झाले, 20 झाले. म्हणजे 120 आणि 90 किती झाले बघा, 210 झाले. मग आता मला सांगा 210चं जर मी ॲव्हरेज काढलं, 210 कारण की 2 संख्या आहेत ना, मी प्रत्येक संख्येला 15 ने गुणले, बरोबर आहे का? जर मी मला सांगा 15 ने गुणून जर त्याचं ॲव्हरेज काढलं तर काय निघेल बघा, 1 2 आणि 2 5 10 बरोबर 105 झालं. ठीक आहे. मग आता मला सांगा माझं सुरुवातीचं ॲव्हरेज किती आहे, 7 आहे. मला प्रत्येक संख्येला जर मी 15 ने गुणत असेल तर साहजिकच माझं जे ॲव्हरेज असेल ना, त्या ॲव्हरेजला पण मला 15 ने गुणावं लागेल. मग 7 ला जर मी 15 ने गुणलं तर बरोबर किती बघा, 15 7 85. मग थोडक्यात काय आहे, तर बघा संख्या की 10 संख्यांचा सरासरी 7 आहे, प्रत्येक संख्येला आपण 15 ने गुणले तर साहजिकच तुमचं ॲव्हरेज जे असेल ना ते पण काय असेल, गुणिले 15 असेल. म्हणजे जुन्या ॲव्हरेजला तुम्हाला 15 ने गुणावं लागेल, म्हणजे काय 15 7 85 म्हणजे ऑप्शन नंबर पहिला असेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा लसावी मसावी चॅप्टरचा क्वेश्चन आहे, काय दिले बघा याच्यामध्ये, 2 संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावीच्या 45 पट आहे. जर एक संख्या 125 असून त्यांच्या मसावी आणि लसावीची बेरीज 1150 आहे तर दुसरी संख्या किती. आता लक्षात घ्या कसं असतं, लक्षात घ्या. आता इथं बघा, आता पहिली गोष्ट म्हणजे लसावी आणि मसावी काय असतं बघा, लक्षात घ्या. आता इथे 2 संख्या समजा आपण 15 आणि 20 आहेत. ठीक आहे बघा, मी हा जर लसावी काढला तर काय निघेल बघा, 5 निघेल, 5 त्रिक 15 आणि 5 चौक 20 निघेल, बरोबर आहे का? बघा आता मला सांगा मसावी किती झाला, 5 झाला. याचा झाला मसावी 5, मसावी झाला 5 आणि लसावी जर काढला तर लसावी किती निघतो इथं माझा, तर बघा 5 गुणिले 3 गुणिले 4 म्हणजे लसा बरोबर ह्या सगळ्या अवयवांचा मी काय केलं, गुणाकार केला, बरोबर आहे का? आता मला सांगा जर त्या 2 संख्यांचं जर मी गुणोत्तर काढलं 15 आणि 20 तर ते काय असतं, 3 8 4 निघतं, बरोबर आहे का? म्हणजे इथं काय बघा, लसावीमध्ये पण मसावी आहे, लक्षात घ्या. लसावीमध्ये पण काय असतो, मसावी असतो. म्हणजे इथं काय बघा, 2 संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावीच्या 45 पट आहे. म्हणजे कसं काय करावं लागतं मला इथं बघा, लसावी छेद मसावी करायचं बघा. लसावी छेद किती केलं मी, मसावी केलं. आता मला सांगा लसावी किती आहे माझा, मसावीच्या 45 पट आहे. म्हणजे मसावी जर 1 असेल तर लसावी किती झाला, 45 1 झाला, बरोबर आहे का? म्हणजे इथं काय केलं मी, आता x ला x कॅन्सल करून टाकला. हे 45 ज्या संख्या आले 45 ते काय आहेत,
लसावी सोडून सॉरी मसावी सोडून जे इतर दोन अवयव आहेत ना त्यांचा गुणाकार असतो 45. मला सांगा 45चे असे कुठले दोन अवयव पडतात की ज्यांच्यामध्ये परत दुसरं कुठला अवयव म्हणजे सेपरेट निघत नाही. म्हणजे काय बघा 9 गुणिले 5 9 5 45. ठीक आहे. आता मी 9 आणि 5 काय केलं इकडे तुम्ही म्हणता सर 15 ते 45 पण आहे. पण 15 आणि 3 मध्ये बघा 15 आणि 3 मध्ये परत 3 कॉमन निघते. 3 5 15 आणि 3 1 3 बरोबर आहे का? इथं 9 आणि 5 मध्ये कॉमन अवयव निघत नाही. आणि अशी दोन अवयव निवडायचे की ज्यांच्यामध्ये दुसरा कॉमन अवयव कुठला नसला पाहिजे एक सोडून आणि त्यांच्यामधला गॅप हा कमी असला पाहिजे. साहजिक ते दोन अवयव 9 आणि 5 निघतात. 9 5 45. मग ह्यातली एक संख्या बघा हे झालं त्या दोन संख्यांचं गुणोत्तर 9x आणि 5x. आता मला सांगा यातली एक संख्या 5x आणि एक संख्या 9x आहे. जर एक संख्या 125 दिली त्यांनी आपल्याला बरोबर आहे का? 125 जर एक संख्या असेल तर मला सांगा आता एक संख्या 5च्या पटीत आहे. बरोबर आहे का? आणि 5च्या पटीत कुठल्याही संख्येचा एक आणि 5च असणार आहे. बरं आता मला सांगा 125 ला 5 ने भाग जातोय. पण 9 ने भाग जातो का? नाही. बघा 5 आणि 2 7 7 आणि 1 8 आणि मग 8 ला 9 ने भाग जातो का? तर नाही. याचा अर्थ काय? ही 5x म्हणजेच काय 125 आहे. मग विचारलं आपल्याला 9 एक दुसरी संख्या कुठली? तर 9x म्हणजेच किती? एवढंच काढायचं बघा. कसं असतं 5x म्हणजे थोडक्यात काय 125 आहे. तर मग 9x म्हणजेच किती? तिरकस गुणाकार करा. हे ह्याला गुणा आणि हे ह्याला गुणा. काय निघेल बघा क्वेश्चन मार्क गुणिले 5x बरोबर 9x गुणिले 125. 9x गुणिले 125 बघा क्वेश्चन मार्क जो आहे तो जागायला ठेवा आणि 5x जो आहे तो बरोबरच्या पलीकडे टाका. म्हणजेच काय होईल 9x गुणिले 125 भागिले 5x. म्हणजे इथं काय होईल बघा x ला x कॅन्सल झाला 5 1 5 किती झाले 5 दुने 10 आणि 2 12 5 5 25 म्हणजे 25 9 किती झाले बघा 225 225. दुसरी संख्या कुठली असेल बघा तर 225 ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये एका संख्येच्या 2.5% जर 8 असेल तर ती संख्या कोणती बघा. 2.5% म्हणजे किती दिले बघा आपल्याला 2.5% म्हणजे 8 आहे. तर 100% म्हणजे किती विचारले 100% म्हणजे किती? काय नाही तिरकस गुणाकार करायचं. x गुणिले 25 करा बघा x गुणिले 25 बरोबर 100 गुणिले 8 100 गुणिले 8. चला आता x जाग्याला ठेवा आणि 25 जो आहे तो बरोबरच्या पलीकडे टाका. 100 गुणिले 8 छेद किती येते बघा 25. काय निघेल बघा इकडे मग 25 1 25 25 चोक 100 म्हणजेच काय 8 चोक 32. x ची व्हॅल्यू किती निघाली बघा हा थांबा 1 मिनिट. हे 2.5 नाही 2.5 आहे बरोबर आहे का 2.5 आहे. म्हणजे इथं हे 2 बघा 1 मिनिट. x बरोबर किती आला इकडं 100 गुणिले 8 छेद 2.5. आता आपल्याला काय करावं लागेल छेदाची संख्या दाखवायला पूर्णांक आहे ना ती पूर्णांकामध्ये करून घ्या. म्हणजे काय छेदाला 1 शून्य वाढवा. छेदाला जर 1 शून्य वाढवला मी तर ते 25 होईल बरोबर आहे का? मग अंशाला पण 1 शून्य वाढवा. 100 आहे ना इकडे 8 वरती 1 शून्य 80 करून टाका. कुठेही वाढवा इकडे वाढवा किंवा तिकडे वाढवा आणि आता भाग घालवा. काय निघेल 25 1 25 25 चोक 100 परत काय 8 चोक 32 आणि हा 1 शून्य देऊन टाका. मग 320 उत्तर निघून जाते. ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये एका आयताची रुंदी a आणि लांबी b आहे. जर रुंदी 20% ने कमी केली आणि लांबी 10% ने वाढवली तर नवीन आयताचे क्षेत्रफळ ए बी च्या तुलनेत शेकडेवारीत किती आहे? आता लक्षात घ्या इथं आपण एक आयत काढू. ठीक आहे. ठीक आहे. आता बघा आयताची लांबी आपण किती पकडली बघा आयताची लांबी दिली रुंदी दिली त्यांनी a आणि लांबी पकडली त्यांनी b. ठीक आहे बघा. आता मला सांगा इथं मी काय केलं हे पण 100 पकडलं आणि हे पण 100 पकडलं. तर तुम्ही म्हणताल सर हे चौरस झाला बरोबर आहे का? चौरसाच्या चारही बाजू सेम असतात बरोबर आहे का? पण प्रत्येक चौरस हा काय असतो आयत असतो. कारण का आयताची डेफिनेशन काय असते समोरासमोरच्या बाजू काय असतात सेम असले पाहिजे. त्यामुळे प्रत्येक चौरस हा आयत असतो लक्षात ठेवायचं. ठीक आहे बघा. आता मी b 100 पकडला a 100 पकडला काय दिले बघा आयताची रुंदी हा चला जर रुंदी 20% ने कमी झाली बरं पहिल्यांदा ह्याचं जे क्षेत्रफळ आहे सुरुवातीच्या आयताचं त्याचं किती निघेल बघा b इंटू a बरोबर आहे का? आयताचे क्षेत्रफळ काय निघेल इकडं आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी असते बरोबर आहे का? काय असते लांबी गुणिले रुंदी. म्हणजे इथं काय निघेल बघा हे आपण 100 सेंटीमीटर असं पकडू हे 100 सेंटीमीटर म्हणजेच काय 100 गुणिले 100 किती झाले इकडे 10,000 10,000 सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे.
सेंटीमीटर गुणिले सेंटीमीटर सेंटीमीटर स्क्वेअर होऊन जातो. ठीक आहे. चला आता पुढे काय दिले बघा. नवीन ह्याच्यामध्ये काय केलं आपण, आयताची रुंदी 20% कमी केली. आता रुंदी जी आहे ती आपण 100ची काय केली, 80 केली. आणि लांबी किती केली बघा, 10% वाढवली. 100ची किती केली बघा, तर 110 केली. ठीक आहे बघा. तर नवीन आयता क्षेत्रफळ बघा जे आहे, तर ते A इंटू बी हे काय केले आपण, लांबी किती आपली, चला हे A इंटू बी जे आहे, लांबी किती आपली बी इंटू ए जे आहे ना, ह्याच्या किती किती आहे ते विचारले टक्केवारीमध्ये आपल्याला. मला सांगा आता इथं नवीन काय होईल बघा, इकडे 110 गुणिले 180 होईल. बरोबर आहे का. बघा लांबी गुणिले रुंदी का, 110 गुणिले 80 काय येते बघा, 11 88 येते. 88 वरती परत हे 2 शून्य 8800 झाले. बरोबर आहे का. आता मला सांगा, पहिला आपलं 10,000 आहे, आता झाले 8800. तर ते काय म्हटले बघा, तर ए बीच्या तुलनेत शेकडेवारीत किती आहे. ए इंटू बी किती आपलं, हे 10,000 आहे, त्याच्या तुलनेत शेकडेवारीमध्ये किती आहे. म्हणजे थोडक्यात काय, हे 10,000 खाली घ्या आणि नवीन किती आहे बघा, तर 8800. आणि या तुलनेत म्हणजे टक्केवारी किती असेल मला सांगा, किती निघते बघा इकडं. चला ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, परत ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, म्हणजे किती झाले इकडं 88%. म्हणजे ऑप्शन नंबर 3 असेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये, वाक्याचा अर्थ उत्तम अंमलात आणण्यासाठी योग्य शब्द निवडा. काहीतरी कमी किंवा तीव्र करणे. बघा कमी करणे किंवा तीव्र करणे याचा अर्थ काय बघा, तीव्र करणे दिले, कमी करणे, उत्तेजित करणे आणि वाढवणे. हे काय असेल बघा, उत्तेजित करणे असेल बघा. कमी किंवा तीव्र म्हटले, बरोबर आहे का. मग तीव्र करणे, कमी करणे, वाढवणे, उत्तेजित करणे, हे काय असेल, उत्तेजित करणे. ऑप्शन नंबर 3. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, वाचन करा आणि प्रश्न क्रमांक 66 ते 69 या प्रश्नांची उत्तरे द्या. स्मिताने तिचा विज्ञान प्रकल्प काळजीपूर्वक मोठ्या बॉक्समध्ये ठेवला. तिने तिच्या शिक्षकाने दिलेली चेकलिस्ट 2दा तपासली. हे बघा, खात्री केली की तिच्या चार्ट्स, मॉडेल आणि स्पष्टीकरण पत्रक घेतले आहेत. तिची आई दारात छत्री घेऊन ढगाळ आकाशाकडे चिंतेने पाहत होती. शाळेच्या प्रदर्शनास फक्त 1 तास बाकी होता आणि त्यांना तिथे पोहोचण्यासाठी बाजारातून चालत जावे लागणार होते. ठीक आहे बघा, हा झाला पॅसेज. चला पहिलं काय दिले बघा प्रश्न, उतार्यावर आधारित पुढे काय होऊ शकते, पुढे काय होऊ शकतं. ठीक आहे बघा, उतार्यावर आधारित पहिलं काय दिले, स्मिता तिच्या चार्ट्स घरी विसरते. आता इथं काय दिले बघा, तिने तिच्या शिक्षकाने दिलेली चेकलिस्ट 2दा तपासली, त्यामुळे ती घरी विसरायचा काय संबंध आहे का, नाही, चुकते. 2 नंबर बघा, तिचा प्रकल्प पावसात खराब होतो. पावसात खराब होऊ शकत नाही का, कारण की तिची आई दारात छत्री घेऊन बसली आहे. याचा त्यांच्याकडे छत्री आहे हे पण नाही होणार. पुढे काय दिले, ती शाळेत येते आणि तिचा प्रदर्शन सेट करते, हे होऊ शकतं 100%. आणि पुढे काय दिले, तिचा शिक्षक प्रदर्शन रद्द करतो, हे काय ते बघा चुकते. ठीक आहे बघा. चला ऑप्शन नंबर 3 उत्तर येईल. 2 नंबरचा प्रश्न बघा आता, परिस्थितीत कोणती माहिती तातडी असल्याचा संदर्भ देते. म्हणजे घाई, तातडी म्हणजे काय, घाई असल्याचा संदर्भ देते. बघा स्मिताच्या आईकडे एक छत्री आहे. बघा छत्री आहे याचा अर्थ तुम्हाला घाई असं तुम्ही म्हणू शकता का, नाही. ठीक आहे, पाऊस पडताना आपण छत्री वापरतोच. प्रदर्शनाला फक्त 1 तास आहे. बघा ऑप्शन नंबर 2. का घाई आपल्याला कधी असणार आहे, ज्यावेळेस आपल्याकडे बघा एका टाइमला, एका वेळेमध्ये आपल्याला पोहोचायचं, बरोबर आहे का, तिथं आपण घाई करतो, म्हणजेच काय वेळेला आपल्याला मर्यादा आहे. प्रदर्शनाला फक्त 1 तास आहे. परत काय दिले, चेकलिस्ट मध्ये चार्ट आणि 1 मॉडेल समाविष्ट होते. पुढे काय दिले, स्मिताने तिचा बॉक्स काळजीपूर्वक भरला. बर हे काय ते बघा, ऑप्शन नंबर 2 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा ढगांनी भरलेल्या आकाशाकडे चिंताग्रस्त नजरेने पाहणे हा वाक्य प्रचाराचा स्मिताच्या आईबद्दल काय सुचवतो. ठीक आहे बघा, आता ती उशिरा पोहोचण्याबद्दल काळजीत आहे, बरोबर आहे का. पण मला सांगा, जाण्यासाठी 1 तास आपल्याकडे वेळ आहे आणि ती बघते कुठं, ढगांकडे बघते. मग ढगांकडे बघून ती काळजीत आहे, तर मग त्याचं कारण काय असणार आहे बघा, तर तिला स्मिताला जाऊ देण्याची इच्छा नाही, ती हवामानाबद्दल चिंतित आहे, म्हणून ती काय कुठं बघते, ढगाकडे बघते. म्हणून ऑप्शन नंबर 3 येते. तिने ती छत्री विसरली आहे, हे चुकीचे येते. चला पुढे काय ते बघा, या उत्तरावर आधारित स्मिताच्या तिच्या प्रकल्पाकडे असलेल्या वृत्तीत काय दर्शवले जाऊ शकते. ती बघा आता इथं स्मिताचा अप्रोच बघायचा. बघा स्मिताच्या तिच्या प्रकल्पाकडे असलेल्या वृत्तीत काय दर्शवली जाऊ शकते. बघा ती चिंताग्रस्त आणि तयारीशिवाय आहे, नाही. सुरुवातीला सांगितले तिने प्रत्येक लिस्ट ती 2दा चेक केलेली आहे. ती उत्साही आहे पण अनिश्चित आहे, हे पण चूक आहे.
ती पद्धतशीर आणि समर्पित आहे, ऑप्शन नंबर 3 निघेल. आणि परत ती स्वारस्य नसलेली आणि सहज आहे, काय ऑप्शन नंबर काय निघेल बघा, 3 निघेल. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, वेन डायग्राम क्वेश्चन दिला वेन आकृतीवरती. काय दिले बघा, वेन आकृतीच्या आधारे योग्य पर्याय निवडा. बघा, भांडी, स्टील आणि पितळ. बघा लक्षात घ्या. बघा आता इथं स्टील जे आहे, स्टील वेगळं असतं लक्षात घ्या. परत काय, पितळ वेगळं असतं. ठीक आहे, बघा 2 सर्कल वेगळे वेगळे काढले आपण. आणि हे मत झालं बघा भांडी. बघा, काही भांडी स्टीलची असतील, काही भांडी पितळची पण असू शकतात. आणि मधला जो भाग आहे भांड्याचा तो इतर कुठल्याही धातूचा असू शकतो. ठीक आहे बघा, त्यामुळे ही बघा, पहिल्या ह्याला तर डायग्राम बरोबर बसते. दुसऱ्याला बघा इथं काय दिले, ह्याला ही डायग्राम बसते. दुसरं काय दिले, जलचर, मासे आणि चिमणी. 2 नंबरचे डायग्राम काढायचे म्हणतात, काय निघेल बघा. बघा, सर्व मासे काय असतात, बघा सर्व मासे हे जलचर असतात. ठीक आहे, काय असतात, जलचर. आणि इकडे काय निघेल बघा, चिमणी सेपरेट मांडावं लागेल, कारण चिमणी काय उभयचर आहे, बरोबर आहे का. चिमणी काय जलचर येणार नाही, त्यामुळे ह्याची डायग्राम अशी निघेल. 3 नंबर बघा, शिक्षक, मानव आणि पदवीधर म्हटलेले. आता लक्षात घ्या, इथं काय दिसते बघा तुम्हाला, हे झालं शिक्षक, शिक्षक झाले, हे झाले पदवीधर. बघा, काही पदवीधर हे शिक्षक असू शकतात किंवा काही शिक्षक हे पदवीधर पण असू शकतात. किंवा आणि बघा, शिक्षक आणि पदवीधर दोन्ही काय आहेत बघा, हे तर हे काय आहेत, मानव आहेत. त्यामुळे ह्याची डायग्राम अशी निघेल. कारण की बघा, मी इथं शिक्षक पदवीधराच्या आतमध्ये म्हणजे सर्व शिक्षक पदवीधर आहेत मी असं का म्हटलं नाही, कारण की बाब कसं असतं लक्षात घ्या. आपण आपल्या डोक्यात काय, शिक्षक म्हणजे काय निघेल बघा इकडं, की बीएड केला बरोबर आहे का. म्हणजे बीएड केल्यानंतर मग म्हणजे बीए केल्यानंतर बीएड केल्यानंतर शिक्षक झाले आपण. बघा, पण काही शिक्षक हे पेशा असे की ज्यामुळे तुम्हाला पदवीची पण गरज नसते, बरोबर आहे का. असं पण असू शकतं. त्यामुळे प्रत्येक शिक्षक पदवीधर असेल असला काय भाग नाही. पण काही शिक्षक पदवीधर असतील किंवा काही पदवीधर शिक्षक असतील आणि दोन्ही काय आहेत तर मानव आहेत. फक्त आपल्याला काय बघायचं, ही डायग्राम कशामध्ये बसते. ठीक आहे, त्यामुळे तो उत्तर काय निघेल बघा, ऑप्शन नंबर पहिला. सर्व पर्याय बरोबर आहेत का तर नाही, चूक. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा, अॅनालॉजीवरचा प्रश्न काय दिले बघा, खालील संख्या क्रमाने लावून प्रश्नचिन्हाच्या जागेवर संख्या द्या. बघा, इथं जो संबंध आहे तो संबंध पुढच्या 2 संख्यांमध्ये असला पाहिजे, त्याला आपण अॅनालॉजी म्हणतो. बघा, 48 म्हणजे काय दिसते बघा तुम्हाला, 7चा वर्ग वजा 1. बघा, 7चा वर्ग झाला 49, 49 वजा 1 48. आणि बघा इथे काय दिसते तुम्हाला, 8चा घन, 8चा घन अधिक 1 म्हणजे काय, 8चा घन झाला 512, 512 अधिक 1 513. ठीक आहे, बघा सेम. 63 काय आहे बघा, तर 8चा वर्ग आहे, 8चा वर्ग वजा काय ते 1 आहे, 8चा वर्ग झाला 64, 64 वजा 1 63. आता इथं काय निघेल बघा, 7च्या पुढे 8, 8च्या पुढे 9 घ्या, 9चा घन, 9चा घन झाला किती 729. आणि अधिक 1 आहे, इकडे अधिक 1 करा, अधिक 1 करा, 729 अधिक 1 झाले 730. म्हणजे आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, काय दिले बा प्रश्नामध्ये, खाली दिलेले शब्द इंग्रजी शब्दकोशानुसार व्यवस्थित क्रमाने लावा. इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे आपल्याला मांडायचे. ठीक आहे बघा, पहा सुरुवातीला ई ई ई ई आहे सगळीकडे, परत पी 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 आहे, परत आय 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 आहे. ठीक आहे बघा, आता बघा 3 अल्फाबेटला पहिल्या आपल्याला काहीच अडचण नाही, सगळीकडे सेमच आहे. 4था अल्फाबेट मात्र चेंज झालाय बघा, काय यस 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 आणि इकडे जी दिसतोय. मला सांगा आता, यस आधी येतो का जी आधी येतो, जी आधी येतो, बरोबर आहे का. त्यामुळे 1 नंबरला काय असेल बघा, 4 असेल. आता पहिल्या 3 मध्ये चेक करा. बघा, इथं यस गेला, इथं यस गेला, इथं यस गेला. आता यसच्या पुढे काय बघा, ओ टी आणि सी आहे. मग आता मला सांगा, ओ टी सी मध्ये आधी काय येतो, सी येतो, सी आला. सी म्हणजेच काय, 4 नंतर 3 असेल. बघा, सी आला इथं. आता परत बघा, ओ आणि टी मध्ये आधी काय निघेल बघा, आधी ओ निघेल, ओ पी क्यू आर एस टी आणि नंतर टी निघेल. म्हणजे बघा, 4 3 नंतर 1 असेल आणि 1 नंतर काय राहिलं मग 2 राहिलं. म्हणजेच काय, 4 3 1 2, 4 3 1 2 म्हणजे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, पझलवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, एका टेबलावर गणित, हिंदी, मराठी, विज्ञान, इतिहास, भूगोल आणि समाजशास्त्र या 7 विषयांची पुस्तके एकावर एक ठेवली आहेत. इतिहासाच्या खाली भूगोलाचे पुस्तक आहे. बघा, इतिहासाच्या खाली भूगोलाचे पुस्तक आहे, इतिहासाच्या खाली भूगोलाचे पुस्तक आहे. चला पुढे काय दिले बघा,
इतिहासाखाली भूगोलाचे पुस्तक आहे व ते मराठीच्या पुस्तकाच्या वर आहे. बघा, इतिहासाच्या खाली भूगोलाचे पुस्तक आहे व ते मराठीच्या पुस्तकाच्या वर आहे. बघा, आणि भूगोलाचं पुस्तक कुठं आहे तर मराठीच्या पुस्तकाच्या वर आहे. चला पुढे काय दिले बघा, इथे हा परत समाजशास्त्राचे पुस्तक इतिहासाच्या वर असून, बघा इतिहासाच्या वर कुठलंही समाजशास्त्राचं पुस्तक आहे, समाजशास्त्र. इतिहासाच्या समाजशास्त्राचे पुस्तक इतिहासाच्या वर असून त्यावर हिंदीचे पुस्तक आहे. इतिहास समाजशास्त्राच्या वर हिंदीचे पुस्तक आहे. चला परत पुढे काय दिले बघा, गणिताचे पुस्तक विज्ञानाच्या पुस्तकाच्या खाली असून, बघा गणिताचे पुस्तक कुठे, विज्ञानाच्या पुस्तकाच्या खाली आहे. विज्ञानाचं पुस्तक त्याच्या खाली गणिताचं पुस्तक आहे. गणिताचे पुस्तक विज्ञानाच्या पुस्तकाच्या खाली असून हिंदीचे पुस्तक सर्वात वर नाही. मला सांगा, हिंदीचे पुस्तक सर्वात वर नाही म्हटलेले. ठीक आहे बघा, सर्वात वर नाही याचा अर्थ काय, हिंदीच्या वर कोण ना कोण आहे. याचा अर्थ काय, हिंदीच्या वर आपला गणिताच्या वर विज्ञान घ्यावं लागेल. इथं गणित लिहा, गणिताच्या वर विज्ञान लिहा. चला पुढे काय केलंय बघा, तर इतिहास व भूगोल, इतिहास आणि भूगोल, इतिहास आणि भूगोल, आणि परत काय दिले, तसेच समाजशास्त्र व हिंदी, समाजशास्त्र व हिंदी या पुस्तकांच्या जागा आपसात बदलल्यास मध्यभागी कोणते पुस्तक येईल. मध्यभागी काय, एकूण 7 पुस्तक आहेत. 3, 4, 5, 6, 7. 7 मधल्या या ठिकाणी कुठलं पुस्तक आहे तेवढं चेक करायचं आपल्याला. ठीक आहे बघा, मग खाली इतिहास आणि भूगोलचे आतला बदल जर झाले तरी आपल्याला काही फरक पडत नाही. ठीक आहे, ही 3 पुस्तकं खाली निघून गेली आणि वरती बघा, आता इथं फक्त कुठलं पुस्तक आहे बघा, या दोघांच्या आतला बदल करा. इथं काय निघेल बघा, हिंदी येईल आणि हिंदीच्या जागेला काय जाईल, समाजशास्त्र जाईल. मला सांगा मध्यभागी कुठलं पुस्तक आलंय बघा, विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी. हे कुठलं आलं, हिंदी आले. म्हणून ऑप्शन नंबर काय निघेल बघा, पहिला हिंदी. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, रिकाम्या जागी कोणती संख्या येईल. बघा 4, 4, 7, 11, 16, 22, 29. बघा 4 अधिक 3 7, 7 अधिक 4 11, 11 अधिक 5 16, 16 अधिक 6 22, 22 अधिक 7 29. बरोबर आहे का. 3 4 5 6 7 अधिक 8 निघेल. आता इकडे अधिक 8 करा, 29 अधिक 8 काय निघेल बघा, 9 8 17 37 निघेल. 37 म्हणजे ऑप्शन नंबर 2 असेल. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा मिसिंग कॅरेक्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, पुढील मांडणीतील रिकामी चौकट भरण्यासाठी तर्कसंगत संख्या दिलेल्या पर्यायातून निवडा. बघा 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16. ठीक आहे, परत बघा 4, बघा 4 ची दुप्पट 8, परत 16 ची दुप्पट 32, पण 9 ची दुप्पट काय असेल बघा, 18 असेल. इथं 18 उत्तर येते, म्हणजेच पर्याय क्रमांक 2. ठीक आहे बघा, तर झाले 25 क्वेश्चन झालेत आपल्या. तर बघा परत एकदा आपल्या ऍप्लिकेशन वरती बघा, एमपीएससी साठी, कंबाईन साठी आणि तलाठी भरतीसाठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. ठीक आहे, तर थांबवा आता आपण या ठिकाणी.